हॅलो फ्रेंड्स, मी आज डाळीचं बेसन बनवणार आहे. हे बघा, ही डाळ आहे, हरभरा डाळ. ही भिजत ठेवली होती मी कोमट पाण्यामध्ये. एक 15 ते 20 मिनटं जरी ठेवली तरी चालेल. भिजून ठेवली होती. भिजल्यानंतर छान मस्तपैकी धुवून घेतली तिला आणि मिक्सरमध्ये वाटून घेतली. जास्त पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. ही असा गोळा झाला पाहिजे. हे बघा, घट्ट झाली पाहिजे. हे असं घट्ट झालं पाहिजे. आणि आता ह्याच्या पेस्ट केली आहे, म्हणजे मिक्सरला वाटून घेतले. मिरची, लसूण, जिरं, हळद, मीठ टाकून मिक्सरला वाटून घेतले. आणि मग हे पहिलं टाकायचे वाटण. हे बघा, टाकून दिलं आहे. आज मी छोट्या गॅसवर बनवत आहे. मस्तपैकी छान परतून घ्यायचं आहे. खरपूस म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने परतून घ्यायचं, की जसं की मिरचीचा जो हे असतो ना, तिखटपणा थोडंसं लाईट होण्यासाठी. आता हे टाकून देऊ त्याच्यामध्ये. आता हे छानपणे मिक्स करून घेऊ. हे बघा, हे सर्व एकत्र करून घ्यायचं. छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे सर्व. हे बघा फ्रेंड्स, ह्याला कंटिन्यू हलवावं लागतं. हे सारखं असं हे करून कंटिन्यू नॉनस्टॉप हलवावं लागतं. हे जरा पण असं थांबावं नाही लागत. हे बघा कसं कोरडं व्हायला लागलं आहे. हे बघा, ह्याला नॉनस्टॉप सारखं हलवायचं, म्हणजे आहे ना, हे एकदम सुटसुटीत बनतं बेसन. हे बघा, कमीत कमी अर्धा तास तरी 15-20 किंवा 25 मिनटं ह्याला लागतात बेसन बनवायला. हे बघा, पूर्ण मोकळं बनलं पाहिजे. अजून थोडंसं आपल्याला ह्याला परतावं लागणार आहे. हे बघा, आणि अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग पोटात दुखतं. हे बघा, आता हे भाजी म्हणजे कसं, हे बेसन झालं कसं ओळखायचं माहिती का? ब्राऊन कलर येतो पूर्ण परतल्यानंतर ना, ब्राऊन कलर येतो थोडाफार. आणि असं सुटसुटीत मोकळं व्हायला लागलं ना, की समजायचं की आपलं बेसन तयार आहे हरभऱ्या डाळीचं. हे बघा, नॉनस्टॉप हलवायचं आहे ह्याला, आणि मीडियमच गॅस ठेवायचा, नाहीतर बारीक गॅसवरच हे करायची, बेसन करायचं, नाहीतर पूर्ण करपण. हे बघा, पूर्ण मगाशी आपण टाकल्या कसा गोळा होता ना, तर त्याचं पाणी पूर्ण ऑब्झर्व झालं पाहिजे, म्हणजे पूर्ण पाणी आहे ना आटून गेलं पाहिजे. छान मस्तपैकी तेलात हे करायचं, परतायचं. हे कसं मोकळं सुटसुटीत झालं आहे. हरभरा डाळीचं बेसन आहे हे. कोणाकोणाच्या इथे हे हरभरा डाळीचं बेसन बनतं अशा पद्धतीने, मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. कोणाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. कोणाकोणाच्या इथं अशा पद्धतीने बेसन बनवतात. आपण बेसनाच्या पिठाने पण बनवतो बेसन, म्हणतो ना आपण, भाकरीसोबत खातो, तेवालं एक बेसनाची भाजी. आणि त्याच्यानंतर ना हे एक डाळीचं बेसन. हे बघा, हे बघा, पूर्ण मोकळं झालेलं आहे. असं मोकळं झालं पाहिजे. हे बघा, आपलं पण हळूहळू होत आली आहे बेसनाची भाजी. चवीनुसार मीठ बघायचं.
तुम्हाला कसं हवं आहे, आणि चवीनुसार ज्यांना एकदम तिखट झणझणीत आवडतं ना, त्या पद्धतीने आपण करू शकतो. आता ह्याच्यासोबत तुम्ही चपातीही खाऊ शकता आणि भाकरही खाऊ शकता. बेस्ट म्हटलं की तुम्ही भाकरीसोबत ट्राय करा बेसन डाळीचं. खूप छान लागते. चपातीपेक्षा जास्त भाकरीसोबत खूप छान लागतं. हे बघा, मस्तपैकी छान मोकळं सुटसुटीत झालं आहे. असं सुटसुटीत होसपर्यंत नॉनस्टॉप आपल्याला असं हे चमच्या ह्याच्यामध्ये हलवावं लागतंच. खालून वर खाली हे करावंच लागणार आहे. असं सोडून कुठे जायचं नाही, नाहीतर मग पूर्ण बेसन करपलं आणि त्याची चवही वेगळी लागते. हे बघा, मी नॉनस्टॉप परतते सर्व बेसन. बघा कसं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. असं आपलं सुटसुटीत करायचं आहे मस्तपैकी. तरच म्हणायचं की आपले हे बेसन तयार आहे डाळीचं, हरभरा डाळीचं. हे कोणाकोणाच्या इथे हे बनतं घरी, प्लीज नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि शेअर पण करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे कोणाकोणाच्या इथे ही रेसिपी बनते हरभरा डाळीचं बेसन. आणि कसं झालं आहे हरभरा डाळीचं बेसन मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मस्त सुटसुटीत झालेलं आहे. हे बघा, पहिलं कसं टाकल्या गोळा होता बेसनाचा त्या हरभरा डाळीचा. आता बघा, मी पूर्ण मीडियमच गॅसवर केलेला आहे. हे बघा, मीडियम गॅस. मीडियम म्हणजे थोडासा जास्त आहे. हां, जास्त आहे, थोडं जास्त. एकदमच हे नाही करायचा, बारीक लो फ्लेमवर नाही करायचा. हे बघा, जेवढं बारीक किंवा मीडियम गॅसवर करताल ना तुम्ही, अजून छान मोकळं सुटसुटीत होतं आणि छान लागतं भाकरीसोबत. मस्त लागतं हे. चपातीपेक्षा जास्त भाकरीसोबत खूप छान लागतं. ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं होतं आहे. आणि हरभरा डाळ ही आबडधोबडच वाटून घ्यायची आहे. जसं रवा असतो ना बारीक, त्या पद्धतीनेच मिक्सरला वाटून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. म्हणजे एक गोळा तयार झाला पाहिजे आणि हरभरा डाळ पूर्ण बारीक झाली पाहिजे. पण पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंसंच लाईटली टाकायचं. जोपर्यंत डाळ थोडीशी बारीक होत नाही आहे तोपर्यंत. हे बघा, माझं कसं झालं आहे, असं मोकळं सुटसुटीत झालं पाहिजे. हे बघा, असं झालं पाहिजे. नाही तर जास्त पाणी टाकलं ना मग पूर्ण पातळ होतं, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. जर गोळा तयार केला ना ते अजून छान मस्त सुटसुटीत होतं. हे बघा, असं छान मस्त गरमागरम हरभरा डाळीचं बेसन. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.